नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई लोहमार्ग 2017ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीके आणि मराठीचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। सर्वांनी जीके आणि मराठीचे प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचे, कारण पोलीस भरतीला जुने प्रश्न येण्याचं प्रमाण हे वारंवार होत असतं। ठीक आहे, चला तर पहिला प्रश्न बघा। होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲनी बेझंट यांच्याशी ती संबंधित आहे। चला दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्याला विचारण्यात आलाय, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरतमुनी यांनी लिहिलेला आहे। तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय, पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट या व्यक्तीने लावला। असे प्रश्न दरवर्षी भरतीला विचारले जातात। चौथा प्रश्न आपल्याला विचारलाय की शकुंतलम हे काव्य कोणी रचले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालिदास यांनी शकुंतलम हे काव्य रचले। त्याच प्रकारे आपल्याला पाचवा प्रश्न काय विचारला होता? पाचवा प्रश्न विचारला होता की दशम ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आणि आपल्याला ह्या ठिकाणी पर्याय देखील दिलेले आहेत, हरगोविंद, गुरु गोविंद, हरभजन आणि करतार सिंग। ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु गोविंद सिंग। ठीक आहे, सहावा प्रश्न आपल्याला विचारला आहे की हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? म्हणजे राजा कनिष्क हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 कुशाण वंश। सातवा प्रश्न आपल्याला विचारला आहे की सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनगर नृत्य। आठवा प्रश्न विचारला आहे की नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वा शिरवाडकर। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात आपल्याला काय दिलेत। पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे, 9वा प्रश्न, किशोरी आमनकर या गायिका कोणत्या शास्त्रीय घराण्याशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर। 10वा प्रश्न विचारला आहे की दलित पॅन्थर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित होते? उत्तर आहे नामदेव ढसाळ। 11वा प्रश्न, वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्रकला याच्याशी ते संबंधित आहेत। ठीक आहे, खाली आपल्याला काही गणिताचे प्रश्न विचारलेत किंवा त्यानंतर काही ह्याच्यामध्ये आपल्याला मराठीचे देखील प्रश्न विचारलेत। आपण फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी के आणि मराठीचे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, चला या बाजूला देखील आपल्याला काही प्रश्न दिलेत। ठीक आहे, चला बघा 37वा प्रश्न बघा, 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? पर्याय तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो, यापैकी एक उत्तर आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CV रमन। ठीक आहे मित्रांनो, नवीन असेल तर काय करा, खाली बघा लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे चॅनलचं, ते दाबायचं आहे। ते दाबल्यानंतर बेल आयकॉन असतं, त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे काही प्रश्नपत्रिका देतोय त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल। चला 38वा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात पारंपरिक क्रीडा प्रकार जल्लीकट्टू अत्यंत लोकप्रिय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू। पॅराऑलिम्पिक 2000 स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? असा प्रश्न विचारण्यात आला आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दीपा मलिक। दीपा मलिक। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात आपल्याला काय दिलेत। 40वा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काम होते, त्यांचं काम काय होतं? उत्तर आहे परराज्यांशी संबंध ठेवणे, अशा पद्धतीने त्यांचं काम होतं। 41वा प्रश्न विचारला की टिंबटिंब पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते, ह्याच्यामुळे तुम्हाला अधिनियम लक्षात ठेवायचे आहेत, वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967। ठीक आहे, चला पुढील देखील प्रश्न बघा, हे प्रश्न दरवर्षी रिपीट होतात। पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलीस निरीक्षक। ठीक आहे, म्हणजेच काय PI पोलीस इन्स्पेक्टर।
43वा प्रश्न बघा, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही असा प्रश्न विचारला आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. 44वा प्रश्न, महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही. मित्रांनो, कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही अशा पद्धतीचा प्रश्न कन्फ्यूज विचारला जातो. तर इथे नाही विचारलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. ठीक आहे, या ठिकाणी नाही. ठीक आहे, पुणे या ठिकाणी नाही. पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. 46वा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजित डोवाल. त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत असा प्रश्न त्यावेळेस विचारण्यात आलेला होता. तेव्हा मित्रांनो तेव्हाची उत्तरं वेगळी असतील, कारण ते करंट अफेअरचे प्रश्न होते. 48वा प्रश्न बघा, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम बनवलं जातं. 49वा प्रश्न, पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1914-1918 अशा पद्धतीचे आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत. 50वा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे की भारतीय अणुयुगाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. ठीक आहे, काही पर्याय आपल्याला इथे दिलेत आणि काही पर्याय इथे दिलेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होमी बाबा. होमी बाबा. 51वा प्रश्न आपल्याला मराठीचा विचारला आहे की उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय आपल्याला विचारला आहे. उत्तर आहे नशीब उघडणे. 52वा प्रश्न विचारला की कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कणिक तिंबणे म्हणजेच खूप मारणे असा त्याचा अर्थ होतो. चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा असा प्रश्न विचारला आहे. याचं योग्य उत्तर आहे खाई त्याला खवखवे. पुढील प्रश्न आपण बघूयात. 54वा प्रश्न विचारला की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीतून कोणता स्वभाव दोषावर टीका केली जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उतावळीपणा. 55वा प्रश्न, पुण्याहून या विभक्तीची या शब्दातील विभक्ती ओळखा. इथे हून. ठीक आहे, हून. तर याचं विभक्ती काय असणार आहे, पंचमी. ठीक आहे, पंचमीला ऊन ऊन अशा पद्धतीची विभक्ती लागते. 15 दिवसातून एकदा निघणारे काय, त्याला काय म्हणतात. 15 दिवसातून एकदा निघणारे त्याला पाक्षिक म्हटलं जातं. वर्षातून निघतं त्याला वार्षिक. रोज निघतं त्याला दैनिक. आठवड्यातून निघतं त्याला साप्ताहिक. अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला विचारला आहे की कोसला या कादंबरीचे लेखक कोण असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. पर्याय देखील दिलेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मठ्ठ. 59वा प्रश्न, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सजातीय विरुद्धार्थी शब्द आहे विजातीय. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द विजातीय. चला पुढील देखील प्रश्न आपण बघूया. 61वा प्रश्न आपल्याला विचारला आहे, हे खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमालय हे भाववाचक नाम नाही. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न. 63वा प्रश्न, मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनु अधिक अंतर. पुढील प्रश्न, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो. म्हणजे काय कुंभकर्ण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम. ठीक आहे, चला पुढील देखील आपण प्रश्न पाहूयात काय दिलेत. 65वा प्रश्न दिलाय, वाक्याचा अर्थ पुरणारा क्रियावाचक शब्द म्हणजे कोणता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियापद. पुढे प्रश्न विचारला की शाळेचा जसा संबंध मुख्याध्यापकाशी येतो तसा वृत्तपत्राचा संबंध कशाशी येतो. उत्तर आहे संपादक.
67वा प्रश्न, सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. इथे आणि या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. उत्तर आहे उभयान्वयी अव्यय. 68वा प्रश्न, मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. ठीक आहे. चला पुढे देखील आपले काय अजून महत्त्वाचे प्रश्न विचारलेत. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलाय की पोपट पेरू खातो. याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 प्रथमांत. ठीक आहे. चला 70वा प्रश्न विचारला की विदुषी या खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? विदुषी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्वान. कवी या शब्दाचे अनेक वचन कोणते? कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच येणार मित्रांनो. ठीक आहे. कवीचं अनेक वचन कवी. काही जण कवयित्री लिहितात घाईघाईमध्ये, तर उत्तर आहे कवी. ठीक आहे. नीट समजून घ्या. अभ्यस्त शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेजारी पाजारी. 73वा प्रश्न बघा, झाडावर चढणे सोपे नसते अधोरेखित शब्दाची जात ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय. कारण झाडाच्या पुढे वर हा शब्दयोगी अव्यय इथे लागलेला आहे. 74वा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते हे कोणतं वाक्य आहे? उत्तर आहे मिश्र वाक्य. बघा मित्रांनो, हाच प्रश्न 2019ला जी आता भरती झाली होती 17 तारखेला, त्या परीक्षेमध्ये देखील मुंबईच्या रेल्वे पेपरमध्ये हा प्रश्न आला होता आणि हाच प्रश्न 2017ला देखील आला आहे. त्याच्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका आपण ज्या देतोय त्या तोंडपाठ करून ठेवा. 75वा प्रश्न बघा, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी. पुढील प्रश्न बघा, नोटबंदीची म्हणजेच 500 व 1000 रुपयाच्या ज्या नोटा होत्या त्यांची बंदीची घोषणा कधी करण्यात आली ती दिनांक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दिनांक आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 8 नोव्हेंबर 2016 साली. भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती भारताचे सरसेनापती असतात. 78वा प्रश्न, अर्थशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामाजिक शास्त्र आहे. ठीक आहे. चला पुढे देखील आपण काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते बघूयात. 81वा प्रश्न बघा, ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुईमूग. 82वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकासाठी बीटी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कपाशी. पुढचा प्रश्न, तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डाळिंब या पिकाशी संबंधित आहे. पुढे देखील प्रश्न बघूया आपल्याला दिलेत की महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. पुढील प्रश्न, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमा या नदीवर उजनी हे धरण आहे. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे देखील काय प्रश्न दिलेत का आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा 90वा प्रश्न दिला आहे की बँकेचा संबंध पैशाशी असतो, या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला पर्याय दिलेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालाशी या संबंध असतो. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न, खालील 4 शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे तो ओळखा. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 भागलपूर. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्याचप्रकारे आपल्याला आता काही थोडेसे जीकेचे प्रश्न राहिलेत मित्रांनो. बघा 92वा प्रश्न, व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे कधी धावली होती? याचे दिनांक आपल्याला विचारले. उत्तर आहे 16 एप्रिल 1853. 93वा प्रश्न की खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरिटेज स्थळ म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. पुढील प्रश्न बघा, ब्रॉड बेस फेरो या 2 रुळांमधील अंतर किती? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 1.676 मीटर. पुढील प्रश्न, कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1998 साली कोकण रेल्वे सुरू झाली. 96वा प्रश्न, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते? योग्य उत्तर आहे दूम, दार्जिलिंग. 97वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला होता. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. 98वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पेशवे हे राहू म्हणून ओळखले जातात? कोणते पेशवे राहू म्हणून ओळखले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिले बाजीराव पेशवे. 99वा प्रश्न, की माझे जन्मठेपे हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वीर सावरकर. 100वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? चिखली, रत्नागिरी, पुणे, महू, मध्य प्रदेश आणि बडोदा. यापैकी एक उत्तर आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि स्क्रीनवर बघा तुम्हाला इथे कालची जी आपली 2013ची प्रश्नपत्रिका होती, 2016ची प्रश्नपत्रिका होती मुंबई रेल्वेची, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तो देखील व्हिडिओ पहा. ती देखील मुंबई रेल्वे 2016ची प्रश्नपत्रिका आहे. आपण डेली जुन्या प्रश्नपत्रिका आपण घेऊन येणार आहोत. चला, या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही जीकेचे प्रश्न असतील, मराठीचे प्रश्न असतील, ते तोंडपाठ करून ठेवा. आणि जाता जाता व्हिडिओला पटकन लाईक करा. नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ अपलोड करतोय त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. चला, तो वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.